संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 111। हा अभंग संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवन, संतांच्या कृपेचा प्रभाव आणि भक्ती मार्गाचा सार सांगण्यासाठी रचलेला आहे। अभंग। आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, तरी मातेची एक खोळे दगड आला पोटाशी। मनुष्य देहा ऐसा निध, साधली ते साधे सिद्ध। करुणी प्रबोध संत पार उतरले। नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी। कष्ट धरून या करी, उभा उभी पालली। तुका म्हणे पुकासाठी, पायी घातली या मिठी। होतो उठाउठी, लवकरीच उतार। म्हणजेच ओवी क्रमांक 1। आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, तरी मातेची या पुढे दगड आला पोटाशी। म्हणजे आज डोळे उघडले, म्हणजे आत्मबुद्धी झाली, तरीही अजून सत्य स्पष्ट कळलेलं नाही। आईच्या खोळीत म्हणजे मायेच्या कुशीत आपण दगडासारखे जळ जाणीव शून्य पडलो आहे। उदाहरण बघा, एखाद्या माणसाला सत्संग, ग्रंथ, गुरु मिळतात, पण त्याचं मन अद्याप लोभ, मोह, अहंकार यात अडकलेलं असतं। जणू तो आईच्या कुशीत झोपलेलं पण जागा न झालेलं। ओवी क्रमांक 2। मनुष्य देह ऐसा निध, साधली ते साधे सिद्ध। करुणी प्रबोध संत पार उतरले। म्हणजेच मनुष्य देह हा अनमोल आहे। ज्यांनी त्याचा योग्य उपयोग केला ते सिद्ध झाले। संतांनी आत्मज्ञान मिळवून या संसार सागरातून पार उतरण्याचा साध्य पूर्ण केला। उदाहरण, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज या सर्वांनी आपल्या देहाचा उपयोग प्रभूचरणी अर्पण केला आणि मोक्ष प्राप्ती केली। म्हणूनच त्यांच्या आयुष्याचा सार म्हणजेच देह साधनासाठी न केवळ भोगासाठी। ओळी क्रमांक 3। नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी। कट धरून या करी, उभा उभी पालली। म्हणजेच पांडुरंगाचं नाव चंद्रभागा नदीच्या तीरी पुंडलिकाच्या दाराशी उभा आहे। म्हणजेच पांडुरंग भक्ताच्या घरी उभा राहतो, फक्त त्याने भक्तीचा कट निश्चय धरलेला असावा। उदाहरण बघा, पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, म्हणून श्री विठ्ठल स्वतः त्यांच्या घरी आले। भक्ती जर मनापासून असेल तर देव स्वतः पुढाकार घेतो। जणू भक्तांचं घरच त्याचं मंदिर बनतं। तुका म्हणे पुकासाठी, पायी घातली या मिठी। होतो उठाउठी, लवकरच उतार। तुकाराम महाराज म्हणतात, मी या जगताला म्हणजेच पायांना मिठी मारली होती। म्हणजे भोग सुखामागे धावलो, पण त्यातून काही मिळालं नाही। उलट शरीर थकवलं, मन अशांत केलं आणि आता उताराच्या दिशेने चाललेलो आहे, म्हणजेच मृत्यू जवळ येतोय। उदाहरण, संपत्ती, प्रतिष्ठा, सत्ता मिळवण्यासाठी माणूस धावपळ करतो, पण शेवटी वय झाल्यावर त्याला वाटतं की हे सारं व्यर्थ होतं। शेवटी समाधान आणि शांती फक्त भक्तीने मिळते, हे जाणीव उशिराने। उत्कर्ष बघा, निष्कर्ष बघूया। मानव जन्म हे परम भाग्य आहे, जो साधनेला अर्पण करावा। ज्ञान व भक्तीमुळेच आत्मसाक्षात्कार होतो, इतर गोष्टी भ्रामक आहेत। संतांनी दाखवलेला मार्ग हाच खरं अंतरंग जागवणारा मार्ग आहे। भगवंत आपल्याकडे येतो जर भक्ती खरी असेल आणि अहंकार नसेल। जगाच्या भोगामागे धावणं ही वेळ आणि जीवनाची नासाडी आहे। देवांचं स्मरण, शांती आणि सेवाभाव हेच जीवनाचे खरे सार आहे। जग जिंकलं तर काय, आत्मा हरवला तर सगळं हरवलं। प्रेमभाव आणि नम्रता या दोन गोष्टी अंगी बाळगल्याशिवाय परमेश्वर सापडत नाही। ज्याने शरीराचा उपयोग ईश्वर प्राप्तीसाठी केला तोच खरा यशस्वी
साधक आहे. तर रामकृष्ण हे मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला नक्की सांगा. धन्यवाद.